पिछाडीवर आहे, तर शिवाजी कर्डिले हे आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। राहुरी मतदारसंघासंदर्भातली महत्त्वाची अपडेट, प्राजक्त तनपुरे यांची ही पिछाडी आपण पाहू शकतोय। शिवाजी कर्डिले हे आघाडीवर आहेत। बल्लारपूरमधून सुधीर मुनगंटीवार आघाडीवर दिसतायत। भाजपचे वरिष्ठ नेते चंद्रपूर चिमूरमधून काँग्रेसचे सतीश वारजूकर आघाडीवर, बेलापूरमधून भाजपच्या मंदा मात्रे आता 3000 मतांनी आघाडीवर दिसतात। महायुती 151 जागांवर, महाविया 125 जागांवर, इतर 12 अशी सध्याची स्थिती। बल्लारपूरमधून सुधीर, चंद्रपूर चिमूरमधून काँग्रेसचे सतीश वारजूरकर हे सुद्धा आघाडीवर आहेत। बेलापूरमधून भाजपच्या मंदा म्हात्रे यांनी 3000 मतांनी सध्या आघाडी घेतलेली आहे। दौंडमधून राहुल कुल 8 मतांनी सध्या आघाडीवर आहेत। महत्त्वाची आकडेवारी, दौंड मतदारसंघातून 8000 मतांची मोठ्या फरकाने मतांची आघाडी त्यांनी घेतलेली आहे। राहुल कुल यांचीही आपण दौंडमधून आघाडी पाहू शकतोय। अपडेट, सावंतवाडी मतदारसंघातून दीपक केसरकर हे सध्या 4800 मतांनी आघाडीवर आहेत। महत्त्वाची अपडेट, दीपक केसरकर यांच्यासाठी दिलासादायक अशी बातमी। सावंतवाडी मतदारसंघातून दीपक केसरकर यांनी आघाडी घेतलेली आहे। पहिल्या फेरीत आपण पाहिलेलं होतं राजन तेली यांची आघाडी आपल्याला दिसलेली होती, मात्र सध्याची आकडेवारी दीपक केसरकर यांची आघाडी आपण पाहू शकतो। मालेगाव बाह्यमधून दादा भुसे 17000 मतांनी आता आघाडीवर आहेत। मालेगाव बाह्यमधून दादा भुसे 17000 मतांनी आघाडीवर, तानाजी सावंतांची पिछाडी कायम। बुलढाण्यातून संजय गायकवाड आघाडीवर, दादा भुसेंची आता आघाडी मालेगावमधून। नवापूरमधून शिरीष नाईक 2000 मतांनी आघाडीवर, हे विशेष। नगर शहरमधून संग्राम जगताप आता 14000 मतांनी आघाडीवर। सध्याच्या या अपडेट्स आपण पाहतोय पुढारी न्यूजवर। चिंचवडमध्ये दुसऱ्या फेरीत भाजपचे शंकर, मिरजमधून भाजपचे सुरेश खाडे 9208 मतांनी आघाडीवर। गुहागरमधून भास्कर जाधव हे आघाडीवर आहेत। महत्त्वाचे अपडेट आपण पाहतोय, ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार। रत्नागिरीतून उदय सामंत 3 टर्म आमदार राहिलेले आहेत। रत्नागिरी मतदारसंघातले जे 10000 मतांनी सध्या आघाडीवर पाहायला मिळत आहेत। रत्नागिरी मतदारसंघातली महत्त्वाची अपडेट, बाळा माने हे सध्या निवडणुकीच्या रिंगणात त्यांच्या विरुद्ध होते। गुहागरमधून भास्कर जाधव हे आघाडीवर आहेत। महत्त्वाची अपडेट, ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार जे गुहागर मतदारसंघातून जे सध्याचे तिकडचे विद्यमान आमदार आहेत ते सध्या आपल्याला आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे। मावळमधून सुनील शेळके 35000 मतांनी आघाडीवर। अतिशय मोठी आघाडी, म्हणजे सध्याच्या घडीला ज्या अपडेट्स येत आहेत त्याच्यापैकी सगळ्यात मोठी आघाडी सुनील शेळकेंना बघायला मिळते। 35000 मतांनी आघाडीवर। आंबेगावमध्ये दिलीप वळसे पाटलांनी आता आघाडी घेतलेली आहे। सुरुवातीला आपण पिछाडी पाहिली होती, आता त्यांची आघाडी दिसते। वळसे पाटील पुन्हा एकदा फॉर्म मध्ये। तर दौंडमध्ये राहुल कुल भाजपचे आघाडीवर येत आहेत। रमेश थोरातांची पिछाडी कायम। माळमधून सुनील शेळके आता 35000 मतांनी आघाडीवर। सिल्लोडमधून पुन्हा अब्दुल सत्तार हे आघाडीवर आहेत। महत्त्वाची अपडेट, पहिल्या फेरीपासूनच अब्दुल सत्तार यांचा आघाडी आपण पाहिलेली होती। सिल्लोडमधून पुन्हा अब्दुल सत्तार यांची आघाडी त्यांनी कायम ठेवलेली आहे, ते आघाडीवर दिसत आहेत। महत्त्वाची अपडेट, पालघरमधून ठाकरेंच्या शिवसेनेचे जयेंद्र दुबळा हे सुद्धा आघाडीवर आहेत। अलिबागमधून शिंदेच्या शिवसेनेचे महेंद्र दळवी हे सुद्धा आघाडीवर आहेत। जयेंद्र दुबळा हे 102 मतांनी आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे। पालघर मतदारसंघासंदर्भातली महत्त्वाची अपडेट, अलिबागमधून शिंदेच्या शिवसेनेचे महेंद्र दळवी हे सुद्धा आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे। महायुती 151, महाविकास आघाडी 125 असा सध्या हा मतांचा कौल पाहायला मिळतोय। सिंदखेडामधून जयकुमार रावल आता 8700 मतांनी आघाडीवर आलेले आहेत। नांदगावमधून सुहास कांदे 11000 मतांनी पुढे, तर सिंदखेडामधून शिवकुमार रावलही पुढे दिसत आहेत। जामनेरमधून गिरीश महाजन पिछाडीवर, दिलीप खोडपे सध्या आघाडीवर दिसत आहेत। महत्त्वाची अशी अपडेट, जामनेरमधून गिरीश महाजन हे पिछाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे। यवतमाळमधून भाजपचे मदन येरावार यांचीही आघाडी आपण पाहू शकतो। यवतमाळमधला महत्त्वाचा असा मतदारसंघ ज्यामध्ये भाजपनं सध्या भाजपचा कौल जास्त दिसून येतोय। मदन येरावार यांचीही आघाडी आपण सध्या पाहू शकतोय। जामनेरमधून गिरीश महाजन पिछाडीवर, दिलीप खोडपे आघाडीवर। ही मात्र भाजपसाठी थोडी दुखरी नस असणार आहे। अर्थात आत्ताचे हे कल आणि पिछाडी आघाडी चालू राहते, पण तरी सुद्धा महत्त्वाची गोष्ट आहे, अबू आझमी मानखुर्दमध्ये अबू आझमी समाजवादी पार्टीचे पुढे येत आहेत। तर मनीषा चौधरी या आघाडीवर आहेत भाजपकडून। जामनेर मतदारसंघामधलं म्हटलं तर गिरीश महाजन पहिल्या फेरीत आपल्याला आघाडीवर दिसलेले होते, मात्र त्यानंतर त्यांची ही पिछाडी आपण कायम पाहू शकतोय। दिलीप खोडपे हे आघाडीवर आहेत, तर जामनेर मधून गिरीश महाजन हे पिछाडीवर। शेकाप 2 ठिकाणी आघाडीवर आहे। इंटरेस्टिंग आहे, पनवेल आणि सांगोल्यामध्ये, ते इकडे लक्ष ठेवावं लागेल। गुहागरमध्ये
पुन्हा एकदा हेलिकॉप्टर ब्रेकिंग आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. कोणती मोठी बातमी घेऊन आलंय आमचं पुढारी न्यूज हेलिकॉप्टर, पाहूयात पुढारी न्यूज हेलिकॉप्टर ब्रेकिंग. कोणती बातमी आहे? राज्यातले काँग्रेसचे बडे नेते पिछाडीवर आहेत. वडेट्टीवार पिछाडीवर, बाळासाहेब थोरात पिछाडीवर, पृथ्वीराज चव्हाण पिछाडीवर. राज्यातले काँग्रेसचे बडे नेते पिछाडीवर आहे. ही एक महत्वाची घंटा आहे काँग्रेसच्या अंतर्गत राजकारणासाठी. थोरात, विजय वडेट्टीवार, पृथ्वीराज चव्हाण पिछाडीवर बघायला मिळत आहेत. राज्यातले काँग्रेसचे नेते बडे नेते आणि त्याच्यात जर का विश्वजित कदमांचं नाव घ्यायचं म्हटलं तर 4 नावं होतील यामध्ये, जी नावं पिछाडीवर आहेत. आणि महत्वाचं म्हणजे हे तीनही नेते हे मुख्यमंत्री पदाचे चेहरे, त्यांची अगदी. चर्चा होती. खरंय. मात्र हे तीनही नेते सध्या आपल्याला पिछाडीवर पाहायला मिळत आहेत. भाजपचे नरेंद्र मेहता हे सध्या पिछाडीवर आहेत. महत्वाची अपडेट, भाजपचे मीरा भाईंदर मधून काँग्रेसचे मुझफ्फर हुसेन यांची ही आघाडी आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा हेलिकॉप्टर, पुन्हा मोठ्या बातम्या आता येत आहेत. आत्ताची मोठी बातमी हेलिकॉप्टर न्यूज वरनं बघूयात आपण कोणती बातमी घेऊन आलं हेलिकॉप्टर. पहिल्या कालानुसार महायुतीला स्पष्ट बहुमताची शक्यता. स्पष्ट बहुमताची शक्यता. महायुती 151 जागा, मविया 125 जागांवर आहे आणि स्पष्ट बहुमत महायुतीला मिळताना सध्या तरी दिसत आहे. 150 पेक्षा जास्त जागा जिंकून सत्तेच्या दिशेनं सध्या महायुतीची ही वाटचाल सुरू आहे. आपण आकडेवारी पाहतच आहोत आणि सुरुवातीचा कल आला ज्यामध्ये महाविकास आघाडीची ही मोठी पिछाडी सध्या आपण पाहू शकतोय आणि महायुतीची ही मोठी वाटचाल आपण सध्या विजयाकडे पाहू शकतोय. मोठी अपडेट सध्या आपण पाहू शकतोय.